भीष्माचार्यांनी प्राण त्याग केला बरं का। सगळे पांडव दुःखी अंतःकरणाने निघून गेले बरं का। परमात्मा पुन्हा एकदा पांडवांना विनंती करत आहे, सांगितलं पांडवांना जातो म्हणे आता द्वारकेला निघून। पांडवांनी दुःखी अंतःकरणाने निरोप दिला बरं का। जगाचा बाप द्वारकेला निघून गेला। इकडे शौनकादी ऋषींनी सूत महाराजांना प्रश्न विचारला, महाराज परमात्मा उत्तरेच्या गर्भाचं रक्षण करून द्वारकेला निघून गेले, मग त्या शिशूचा जन्म कधी झाला म्हणे। सूत महाराजांनी सांगितलं, सुंदर अशा एका मुहूर्तावर राजा परीक्षिताचा जन्म झाला बरं का। ब्राह्मणांनी भविष्य कथन केलं आणि आईच्या गर्भामध्ये विष्णू परमात्म्याने त्याचं रक्षण केलं होतं ना, म्हणून त्याचं नाव विष्णू रात असं ठेवलं। आणि आईच्या गर्भातून ज्यावेळेस बाहेर पडला होता ते परीक्षण करत होता, लोकांच्या मुखाकडे पाहत होता, माझ्या मायच्या गर्भामध्ये माझं रक्षण करणारा याच्यापैकी कोणी आहे का, म्हणून त्याचं नाव काय पडलं, परीक्षिती पडलं। परीक्षिती पडलं आणि त्याच नावाने त्याची पुढे प्रसिद्धी झाली बरं का। नाही तर परीक्षिताचं नाव विष्णू रात असं आहे बरं का, जन्मनाव विष्णू रात। आणि मग परीक्षिती शुक्ल पक्षातील चंद्राप्रमाणे वाढायला लागला बरं का। बरेच दिवस झाले होते, परमात्मा निघून गेला होता। इकडे विदुर काका उरलेली तीर्थयात्रा मधातच ठेवून पांडवांच्या भेटीसाठी आली बरं का। कौरव संपले हे माहिती झालं होतं बरं का, युद्ध झालं हे माहिती झालं होतं, राजगादीवर धर्मराज युधिष्ठिर बसले हे माहिती झालं होतं, खूप जास्त आनंद झाला। पण एक गोष्ट कानावर ज्यावेळेस विदुर काकाच्या पडलीला जरा वाईट वाटलं। विदुर काकांना माहिती झालं की धृतराष्ट्र महाराज याच ठिकाणी राहतात। हे ज्यावेळेस विदुर काकाला समजलं, तळपायाची आग मस्तकात गेली बरं का विदुर काकाची। आणि त्याच रात्री धृतराष्ट्र महाराजांच्या जवळ गेले आणि विचारलं, दादा काय चालू आहे रे तुझं। सांगितलं काही नाही म्हणे, सगळं आनंद आहे। अरे केवढी काळजी घेतात रे ते पांडव, प्रत्येक वेळेला जी गोष्ट मला जे पाहिजे ते उपलब्ध करून देतात, कुठल्याही प्रकारची सेवेमध्ये कमतरता नाही, सगळं आनंद आहे, सुखानं जीवन जगणं चालू आहे, आनंदानं जीवन जगणं चालू आहे म्हणे। हे शब्द ज्यावेळेस विदुर काकांनी ऐकले बरं का, तळपायाची आग मस्तकात गेली, रागाने डोळे लाल झाले। सांगितलं, दादा हे बोलत असताना जरा लाज नाही वाटत का रे तुला? हे दादा, या पांडवांना संपवण्यासाठी किती मोठी मोठी कारस्थानं केली रे, लाखेच्या घरामध्ये जाळून मारण्याचा प्रयत्न केला या पांडवांना तू, पदार्थामध्ये विष मिसळून मारण्याचा प्रयत्न केला तू, 12 वर्षाचा वनवास, 1 वर्षाचा अज्ञातवास, आणि त्याच पांडवांच्या भरोशावर बसून कुत्र्यासारखं जीवन जगतो, लाज नाही वाटत? आयुष्याचं 4थं चरण लागलं ना, जा तिकडे जंगलात भगवंताचं भजन भक्ती करून स्वतःचा उद्धार करून घे, कुठपर्यंत बसून खाशील इथं। उपदेश केला बरं का धृतराष्ट्र महाराजांनी, आणि उपदेश पटला। मी बोलून गेलो काल, उपदेश पटण्यासाठी योग्य वेळ यावी लागत असते, वेळ आल्याशिवाय उपदेश पटत नाही। कुरुक्षेत्रावर भगवंतानं अर्जुनाला उपदेश केला होता गीतेच्या माध्यमातून, ते सगळं धृतराष्ट्र महाराजांनी जाग्यावर ऐकलं होतं, पण ते उपदेश नाही पटला। आणि आज विदुर काकांनी केलेला उपदेश पटला बरं का। त्याच रात्री ठरवलं की आता निघून जायचं। गांधारी माता आणि धृतराष्ट्र महाराज निघून गेले जंगलामध्ये। सकाळ झाली, धर्मराज युधिष्ठिर महाराजांचा रोजचा नियम होता, सकाळी उठल्याबरोबर पहिल्यांदा धृतराष्ट्र महाराजांचं दर्शन घ्यावं। केवढा सात्विक राजा असला पाहिजे, केवढा संस्कारी राजा असला पाहिजे। अरे काय नाही केलं होतं या पांडवांना संपवण्यासाठी, पण रोज उठल्याबरोबर पहिल्यांदा धृतराष्ट्र महाराजांचं दर्शन घ्यावं बरं का। केवढा संस्कारी राजा आहे, आणि आजही केला होता रोजच्या नियमाप्रमाणे। जाऊन पाहिलं तर त्या ठिकाणी धृतराष्ट्र महाराज दिसलेच नाही, गांधारी माता दिसली नाही। अंतःकरण भरून आलं, कुठे गेले असतील माझे काका, माझ्याकडनं काही चुकलं असेल का, सेवेमध्ये काही कमतरता भासली असेल का, माझ्याकडनं त्यांचं अंतःकरण दुखावल्या गेलं असेल का, कुठे गेले असतील माझे काका, रागावले असतील का माझ्यावर, कुठे निघून गेले असतील। धर्मराजा रडायला लागला, आणि तेवढ्यामध्ये नारद महर्षींचं आगमन झालं आणि सांगितलं, राजा रडू नको, तुझे काका तुझ्यावर रागावलेले नाही, ते स्वतःचा उद्धार करून घेण्यासाठी निघून गेले। आजपासून 5व्या दिवशी त्यांचा उद्धार होणार आहे, समजून सांगितलं बरं का। विदुर काका पुन्हा एकदा तीर्थयात्रेच्या निमित्ताने निघून गेले। इकडे परमात्मा जाऊन बरीच वर्ष झाली होती बरं का, बरेच दिवस झाले होते। अर्जुनाला परमात्म्याची पाहणी करण्यासाठी पाठवलं होतं, अर्जुनही येत नव्हता बरं का। एक दिवसचा प्रसंग आहे, धर्मराज युधिष्ठिर महाराजांना अपशकुन व्हायला लागले, विचित्र प्रकारचे आवाज कानावरती यायला लागले, गोठ्यातल्या गायी रडताना दिसल्या, मंदिराच्या मूर्तीला घाम आलेला दिसला बरं का। असं वाटत होतं पृथ्वीचा लय होईल की काय, अशी अवस्था झाली होती। भीम आणि धर्मराज युधिष्ठिर दोघेही जण अशा अंगणामध्ये चर्चा करत उभेच होते। तेवढ्यामध्ये पुढून अर्जुन येताना दिसला। अर्जुनाच्या डोक्यावर मुकुट नव्हता, अर्जुनाच्या पायामध्ये जोडा नव्हता, केस विस्कटलेले होते, चेहऱ्यावर मुलुंता होती, डोळ्यामध्ये पाणी होतं बरं का। आणि अर्जुन पुढे पुढे यायला लागला, आणि धर्मराजानं प्रश्न विचारायला सुरुवात केली, अर्जुना, हे अर्जुना कुठे आहे रे तुझा डोळा? अर्जुना
कुठे आहे रे तुझा मुकुट? ए अर्जुना कुठे आहे रे तुझा गांडीव धनुष्य? अर्जुना बोल बोल, कशाचं दुःख झालं रे? ए अर्जुना तुझ्या डोळ्यात पाणी काय रे? अर्जुना सांग, कोणतं कृत्य केलं रे तू? पाप केलं का? ए अर्जुना बालहत्या केली का? स्त्री हत्या केली का? ब्रह्महत्या केली का? अर्जुना बोल ना रे बोल, तुला काय झालं रे? अर्जुना बोल ना. अर्जुन बोलतच नव्हता. पुढे पुढे यायला लागला बरं का. धर्मराजाच्या चरणावर डोकं टेकवलं, अंतकरण भरून आलं, ढसा ढसा लावायला लागला बरं का. असं खांद्याला धरून उठून उभं केलं बरं का. धर्मराजानं सांगितलं, हे अर्जुना बोल ना रे, अर्जुना बोल ना रे, तुला कशाचं दुःख झालं? कारण तू अर्जुना बोल ना. अर्जुन बोलायला लागला, दादा मी परमात्म्याची पाहणी करून येत होतो दादा, माझ्या रथामध्ये काही स्त्रिया होत्या रे दादा, त्या स्त्रियांच्या अंगावर दाग दागिने होते दादा. रस्त्यानं येत असताना भिल्लांची वस्ती लागली दादा. ते सगळे भिल्ल आले आणि माझ्या रथातल्या स्त्रियांना लुटलं दादा. त्यांच्या अंगावरचे दाग दागिने लुटले रे दादा. पण मी काही करू शकलो नाही दादा. तोच अर्जुन आहे मी दादा, तोच अर्जुन आहे कुरुक्षेत्रावर पराक्रम गाजवणारा. माझ्या पुढे कृपाचार्य टिकले नाही, माझ्या पुढे द्रोणाचार्य टिकले नाही, माझ्या पुढे भीष्माचार्य टिकले नाही दादा. तोच अर्जुन आहे रे, तोच गांडीव धनुष्य आहे माझा दादा. पण मी त्या सामान्य भिल्लांचा प्रतिकार करू शकलो नाही दादा. कारण त्या कुरुक्षेत्रावर ज्याच्या बरं का शक्तीमुळे मी पराक्रम गाजवला होता, तो माझा परमात्मा निजधामाला गेला म्हणे. निजधामाला गेला, परमात्मा निजधामाला गेला. हे शब्द कुंती मातेनं ऐकले. सूत महाराज सांगतात, एका क्षणात देह त्याग केला. परमात्म्याचा विरह तिला सहन झाला नाही. एवढी प्रेम करत होती परमात्म्यावर. परमात्मा निजधामाला गेला शब्द कानावर पडल्या बरोबर प्राण त्याग केला बरं का. प्राण त्याग केला. धर्मराज पटकन खाली बसला. अर्जुन रडून बोलत आहे, दादा त्या परमात्म्यानं आपल्यावर केवढे उपकार केले रे दादा. तुला माहिती आहे आपण वनवासामध्ये होतो दादा. दुर्वास महर्षी आपली परीक्षा पाहण्यासाठी आले होते. दुपारची वेळ होती, घरामध्ये कोणी नव्हतं, द्रौपदी एकटी होती. आणि दुर्वास महर्षींनी सांगितलं, माझ्या भोजनाची व्यवस्था कर बरं का. आणि शिष्यांसोबत आले होते. 60 खंडे अन्न एका वेळेस लागत होतं खायला. काय करायचं? द्रौपदीला काळजी वाटायला लागली. एवढं मोठं संकट आलेलं आहे, मी जर आता व्यवस्था केली नाही तर ते शाप देऊन निघून जातील. सांगितलं, महाराज तुम्ही स्नान संध्या करून या म्हणे, तोपर्यंत भोजनाची व्यवस्था करते. दुर्वास महर्षी आपल्या शिष्यांच्या सोबत नदीवर निघून गेले. इकडे द्रौपदीला काळजी वाटायला लागली. आता काय करावं? घरामध्ये अन्नाचा कण नाही, कुणाच्या पुढे पदर पसरावा. तिने एकदा अनुभव घेतला होता. ज्यावेळेस दुशासन वस्त्र ओढत होता त्यावेळेस ते द्रोणाचार्यांच्या पुढे गेली, महाराज माझं रक्षण करा. कृपाचार्यांच्या पुढे गेली, भीष्माचार्यांच्या पुढे गेली, पण कोणीही तिचं रक्षण केलं नव्हतं. ती विचार करायला लागली, असामान्य लोकांच्या पुढे पदर पसरण्यात काही मजा नाही. मग तिनं भगवंताचा धावा केला. लाज रखो तुम मेरी गिरधारी, लाज रखो गिरधारी, लाज रखो गिरधारी, गिरधारी लाज रखो तुम मेरी. हे बलवानी, हे गिरधारी, हे बलवान, लाज रखो तुम मेरी. गिरधारी, लाज रखो तुम मेरी. गिरधारी, लाज रखो तुम मेरी.
कहता है खुद को तू बदशाह, कहता है खुद को तू बदशाह, खींच रहा अपने नाम खींच रहा अपने नाम को तू मेरी गिरधारी, लाज रखो तू मेरी गिरधारी, लाज रखो तू मेरी। बरं का द्रौपदी सगळ्यांच्या पुढे गेली होती, माझं रक्षण करावं, पण कोणीही केलं नाही बरं का। शेवटी भगवंताचा धावा केला आणि जगाचा बाप एका क्षणात हजर झाला होता। आजही तेच झालं। तिने ठरवलं आता सामान्य लोकांच्या पुढे पदर पसरायचा नाहीच, जगाच्या बापाचा दावा केला। सुत महाराज सांगतात ऋषींना एका क्षणात जगाचा बाप हजर झाला म्हणे। द्रौपदीला सांगितलं का ग एवढ्या त्वरेनं कशासाठी बोलवलं? द्रौपदी अगं जेवायला बसलो होतो ना, घास हातात होता म्हणे, तुझा धावा ऐकला ना आलो या ठिकाणी पटकन, मला भूक लागलेली आहे ना द्रौपदी, दे मला काहीतरी दे। द्रौपदी बोलायला लागली देवा अरे केवढं मोठं संकट आलं रे, ते संकट निवारण करण्यासाठी मी तुला या ठिकाणी बोलवलं आणि तू म्हणतो की मला काहीतरी दे, घरात अन्नाचा कन्न काय देऊ रे? देवानं सांगितलं द्रौपदी माझा तुला माहिती आहे ना ब्रीद आहे म्हणून, की पहिल्यांदा मी घेत असतो आणि नंतर देत असतो। घेसी तेव्हा देशी ऐसा अससी उदार, पहिल्यांदा देव घेतो आणि नंतर देतो, माहिती नाही का तुला? मग दे मला पहिल्यांदा काहीतरी। सांगितलं कृष्णा काही नाही काही नाही काही नाही, काय देऊ रे तुला? द्रौपदीनं सांगितलं बरं का परमात्मा बोलायला लागला अगं काहीतरी दे म्हणे। जाऊन पाहिलं घरामध्ये ती थाळी उचलली, सूर्यानं दिली, त्या थाळीला एक भाजीचं पान चिकटलेलं होतं। ते भाजीचं पान घेतलं, भगवंताच्या हातावर ठेवलं, भगवंतानं भाजीचं पान खाल्लं, विश्वतृप्तीचा ढेकर दिला, अन्नाचे ढीकच्या ढीक तयार झाले, सगळ्या साधू संतांची पोटं आपोआप भरल्या गेली बरं का। आणि आज अर्जुन आठवण करत आहे दादा, हे दादा त्या दिवशी जर माझा परमात्मा आला नसता तर काय झालं असतं रे दादा? दादा त्या परमात्म्यानं आपल्यावर केवढे उपकार केले रे दादा, केवढे उपकार केले। किती महत्वाची गोष्ट आहे। हे जे भाजीचं पान आणलं होतं ना ते परमात्म्यानं सोबत आणलं होतं म्हणतात, धावसी लवलाई शाखा देठ घेऊन, ते भाजीचं पान परमात्म्यानं सोबत आणलं होतं। मग तुम्ही म्हणाल महाराज ते भाजीचं पान जर परमात्म्यानं सोबत आणलं होतं तर मग द्रौपदीकडून घ्यायची गरज काय होती? तिकडेच खाऊन टाकायला पाहिजे होतं, पोट भरून घ्यायला पाहिजे होतं। त्याला भाजीच्या पानाची गरज नव्हतीच, त्याला भाजीचं पान नको आहे, त्याला वस्तू नको आहे, त्याला पदार्थ नको आहे, त्याला भाव पाहिजे। त्याला भाजीच्या पानाची गरज नव्हतीच, द्रौपदीचा भाव बघायचा होता। काय कमी आहे त्याच्याकडे? 9 लाख गायी होत्या नंदबाबाच्या घरी, 9 लाख, आपल्यासारखा भिकार चोट नव्हता तो, सगळं होतं त्याच्याकडे। मग आपल्याकडून पदार्थाची अपेक्षा करेल, आपल्याकडून वस्तूची अपेक्षा करेल नाही, त्याला भाव पाहिजे। आपण पूर्णाच्या पोळीचा नैवेद्य दाखवतो का भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवतो हे पाहत नाही, तो नैवेद्य कुठून दाखवतो, कोण्या भावानं दाखवतो हे फार महत्वाचं आहे। भाव पाहत असतो। आज द्रौपदीचा भाव बघितला बरं का, संकट दूर केलं। अर्जुन आठवण करत आहे दादा त्या परमात्म्याने केवढे उपकार केले रे दादा, केवढे उपकार केले। एका एका उपकाराची आठवण करत आहे। धर्माला युधिष्ठिर विचार करायला लागले, माझा परमात्मा जर धामाला गेला असेल तर आपणही आता राहायचं नाही, आपणही स्वर्गारोहण केलं पाहिजे। सगळा राज्यकारभार परीक्षिताच्या स्वाधीन करून टाकला, परीक्षिताला राजगादीवर बसवलं बरं का, डोक्यावर सुवर्ण मुकुट ठेवला, तिलक केला बरं का, सांगितलं परीक्षिता आता तू राजा झालास, या पदाचा मद येऊ देऊ नकोस, कारण एखादा व्यक्ती एखाद्या उच्च पदावर बसला की त्याला मद आल्याशिवाय राहत नाही। प आणि म जवळचे शब्द आहे, पच्या डाव्या कोपऱ्यात एक शून्य लावलं की त्याचा म होत असतो। परीक्षिता तू एका उच्च पदावर बसला, आता याचा मद येऊ देऊ नको, अभिमान होऊ देऊ नको। परीक्षिता तू राजा झाला ना, मग प्रजेवर पुत्रवत प्रेम कर, कारण जो राजा या प्रजेकडून कर वसूल करतो त्यांच्यासाठी सुखसोयी उपलब्ध करून देत नाही, तो राजा या प्रजेचं पाप ग्रहण करतो म्हणे। राजा जर या लोकांकडून कर वसूल करत असेल तर या लोकांच्यासाठी सुखसोयी उपलब्ध करून ठेवल्या पाहिजे त्या राजाने, म्हणून या प्रजेवर पुत्रवत प्रेम कर। परीक्षिता भगवंताची भक्ती कर, साधू संतांची सेवा कर, आणि आपला वैरी जरी असेल आणि तो जर आपल्याला शरण आला तर एकदा त्याला क्षमा करायची, एकदा क्षमा करायची।
काही महत्वाच्या गोष्टी सांगून टाकल्या आणि स्वर्गारोहण करण्याच्या निमित्ताने सगळे पांडव उत्तर दिशेला जायला लागले.